नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे स्वीट कॉर्नचे पकोडे. तर त्यासाठी इथं मीडियम साईजच्या वाटीनं मी 2 वाट्या कॉर्न घेतलेले आहेत. फ्रेश आहेत, एकदम ताजे सोलून घेतलेले आहेत. आता तुम्ही या जागी फ्रोझन कॉर्नसुद्धा वापरू शकता. असे मस्त ताजे आणि कोवळे आहेत. तर आपल्याला आता हे थोडेसे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. एकदम बारीक नाही करायचे आपल्याला पेस्ट. अर्धे कॉर्न राहिले पाहिजे आणि अर्धे थोडेसे बारीक झाले पाहिजे, असे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. इथं मिक्सरच्या भांड्यात मी कॉर्न घालून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडेसे जाडसर काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कॉर्न काढून घेतलेले आहेत मिक्सरमधून. यामध्ये अख्खे कॉर्नचे दाणेसुद्धा राहिलेले आहेत. तर असे जाड जाड कॉर्न दाताखाली लागल्यानंतर पकोडे खूप छान लागतात. आपल्याला जास्त बारीक नाही करायचं. आता एका आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत हे मिक्सरमधून काढून घेतलेले कॉर्न. यामध्ये घालायचं आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा मी उभा कापून घेतलेला आहे, बारीक असा, ते घालायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला थोडी. हिरव्या मिरच्या मी 3 अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता. इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी. इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी. आपल्याला जसं लागेल तसंच यामध्ये घालायचं आहे. आपल्याला पाणी घालायचं नाही. कॉर्नमध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पकोड्याचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत. असं थंड वातावरण झालेलं आहे, पाऊस येत आहे आणि गरम गरम कॉर्नचे पकोडे खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता, आपण थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता यामधलं थोडं थोडं आपल्याला घेऊन आता पीठ घेऊन पकोडे सोडायचे आहेत. जेवढे कढईत बसतील तेवढेच पकोडे आपल्याला सोडायचे आहेत यामध्ये. आता हे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत पकोडे. आता आपण याला पलटी करून घेऊया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आता, म्हणजे मग व्यवस्थित आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळले जातात. पावसाळा चालू झालेला आहे. मार्केटमध्ये खूप सारे मक्का फ्रेश अशी भेटते. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत पकोडे. व्यवस्थित तळलेले आहेत पकोडे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असे मस्त आपले पकोडे झालेले आहेत. आपण एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपरला लागले जाईल. तर दुसरी सुद्धा बॅच आपल्याला सोडून घ्यायची आहे.
तर हे सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पकोडे। तुम्ही बघू शकता गरमागरम आपले स्वीट कॉर्नचे पकोडे तयार झालेले आहेत। खायला खूप टेस्टी लागतात। पावसाळ्याच्या दिवसात तर गरम गरम चहा आणि स्वीट कॉर्नचे पकोडे खूपच छान लागतात। तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।